अंदाजे 8 महिन्याचा पिरियड या पुस्तकामध्ये आहे. हो. ओके. मला जरा आशाजी हे सांगा की या 8 महिन्याच्या आधी तुमचं आयुष्य कसं होतं? सर खूप नॉर्मल आयुष्य होतं. आता जसं पॅन्डेमिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये त्याने एवढे काही बदल केले, एवढे काही धक्के दिले. सेम मी पण ते सफर केलं. माझा बिझनेस आहे रिअल इस्टेटचा, आशियाना डेव्हलपर म्हणून. तर सेम मी सुद्धा खूप प्रॉब्लेम फेस केले. ऑफिस बंद करावं लागलं. बिझनेसमध्ये खूप मोठा लॉस झाला. तर लॉकडाऊन हा काळ माझ्यासाठी तसा चांगला नव्हताच. बरं. आणि त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम मी फेस केले आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की डिझीज हे तिथे त्याची उत्पत्ती झाली होती. बर, म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये कुठेतरी त्याची सुरुवात झालेली असं तुम्हाला वाटतं? येस, हो. बर. काय होतं ना की एखादा आजार जेव्हा आपल्याला होतो ना की आपण तो विचार करत नाही की आपलं लाईफस्टाईल कसं आहे. आता कॅन्सर हा शब्द असा आहे ना की मोस्टली आपण काय म्हणतो, तुम्ही केमिकल युक्त खाताय. आता सर आपण जेवढे जण इथे आहोत प्रत्येक जण तेच फूड खातोय जे मी खातेय. बरोबर. पण इथे प्रत्येकाला कॅन्सर नाहीये, तो मलाच का झाला किंवा विशिष्ट एखाद्या व्यक्तीलाच का होतो, तर त्याला भरपूर कारणं आहेत. एकतर काय होतं ना, हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होतात. ट्रू. हा, तर ते एकमेव कारण, सगळ्यात महत्वाचं कारण मला तरी असं वाटतं माझ्या जर्नीमध्ये. आणि जेव्हा अशक्यप्राय गोष्ट तुमच्या आयुष्यात होते की जे तुम्हाला वाटतं की कधीच होणार नाही, ती जेव्हा होते तर हार्मोनल चेंजेस होतात आणि असे काही डिझीज येतात आपल्याला. बरं. आता तुमच्या जर्नी बद्दल बोललो, आता आपण पुस्तक लिखाणाच्या जर्नीकडे वळूया. तुम्ही म्हणालात की तुम्ही जेव्हा डॉक्टरच्या केबिनच्या बाहेर बसलेलात तेव्हा हे सगळं लिहिलेलं आहे. तर हे असंच लिहिलं होतं का ह्याच्यात खूप सारे चेंजेस करून हे पुस्तक आलेलं आहे? नाही, माझी पहिलीच माझ्या प्रकाशनाला ही अटच होती की जे मी लिहिलंय रॉ फॉर्म मध्ये ते तसंच आलं पाहिजे. कारण त्यातून ते फीलच निघून जाणार ना जर आपण त्याला परत फिनिशिंग करत बसलो किंवा खूप सोफिस्टिकेटेड लँग्वेज मध्ये आपण करत बसलो. आता त्याच्यामध्ये 1-2 सीन असे आहेत की माझे प्रकाशन हाऊसमध्ये म्हणले की ते चेंज करू आपण. जेव्हा मला म्हणजे माझं रेडिएशन चालू होते आणि रेडिएशन मध्ये स्किन निघून जाते, म्हणजे ती भाजली जाते, तर मला पूर्ण पॅच आला होता इथे. कपडे घालता येत नव्हते तेव्हा, 2 महिने मला कपडे घालता आले नाही. तर आणि त्यात माझे पिरियड्स बंद व्हायचे, इंजेक्शन चालू होते. तर मोनोपॉजचा पण एक त्रास असतो, तर तो पण चालू होता. आणि तेव्हा मी माझ्या मेडला म्हणलं की मला काहीतरी खायचंय, तर त्यांनी मला पेस्ट करून दिली रव्याची आणि ती इतकी गोड होती की मी ती वाटी ढकलून दिली आणि मनातल्या मनात विचार केला की हिला एक फाईट द्यावी. तर माझं प्रकाशन हाऊस म्हणले की मॅडम असं वाटतंय की लेखिका खूप अग्रेसिव्ह आहे, मी हे आपण काढून टाकूया, तुमच्याबद्दल लोकांचे गैरसमज होतील वाचकांचे. बरोबर. मी त्यांना म्हणलं की होत आहेत ना तर होऊन द्या, कारण माझ्या रेडिएशन चालू आहेत, मला इतका त्रास होतोय आणि त्या त्रासात मी पॉझिटिव्ह कसा विचार करू शकते. कुठे आपलं मन आहे ना, शेवटी आपण राग येणार, आनंद होणार आणि मी आणि म्हणलं माणूस विचारांमध्ये ना काहीही करू शकतो, एखाद्याला मारूही शकतो. म्हणजे मनातल्या मनात तर एखाद्याचा राग आला की आपण अक्षरशः भरपूर विचार करतो. तर म्हणजे जर ते आलेलं आहे तर त्या फ्लो मध्ये आणि दिसून द्या, तो राग दिसून द्या, ते इरिटेशन दिसून द्या, ती चिडचिड दिसून द्या, कारण ते नॅचरली ते होणारच आहे आजारामध्ये. तर आम्ही त्यातलं काहीही चेंज केलेलं नाही. म्हणजे जो फ्लो, जेव्हा मला वाटलं, जसं मला वागायचंय तसं मी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. ओके. सो म्हणजे जसा 1 फेब्रुवारी 2023 हा दिवस होता तसाच तो पुस्तकात आलेला आहे. पुस्तकामध्ये कुठेही त्याच्यावरती एडिटिंगचे संस्कार झालेले नाहीये, काही झालेले नाहीये. अगदी किंचितच आहे, म्हणजे ग्रॅमॅटिकल काही मिस्टेक्स असतील, काही असेल, बाकी आम्ही त्यात काही चेंजेस केले नाहीये. बर. आणि काय आहे ना की मला असं वाटतं की बोली भाषेत जेवढे इझी लँग्वेज मध्ये आपण बोलू तेवढं ते वाचन जे करतायत, वाचक आहेत, त्यांना ते कनेक्ट होईल. राईट. आणि त्याचा एक्सपिरियन्स मला आलाच की खूप सारे वाचकांचे आपल्याला फोन येतात, त्यांना ते एवढं कनेक्ट होतं, कारण ते त्या प्रोसेस मधून जात असतात की केमोथेरपी घेताना आधी काय काय विचार आपल्या मनामध्ये येतात. जसे माझ्या मनात ही विचार होते की केमोथेरपी म्हणजे नक्की काय, आपल्याला काय काय त्रास होईल, आणि त्या फ्लो मध्ये आल्यामुळे लोक अजून म्हणजे वाचक कनेक्ट होतात. असं काही मला एक सांगा की कोणाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर ते कुठे अवेलेबल आहे? हे अमेझॉनला सुद्धा अवेलेबल आहे आणि इरा पब्लिकेशनला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वाटलं तर आपण त्यांचे अमेझॉनचे लिंक आपण आपल्या पॉडकास्ट मध्ये देऊन टाकूया. नक्कीच. ज्यांना हे पुस्तक घ्यायचंय ते तिथून घेऊ शकतात. आणि ऑफलाईन पण अवेलेबल असेलच मोठ्या स्टोअर्स मध्ये? येस, मोठ्या सगळीकडे अवेलेबल आहे. हे जेव्हा पुस्तक तुम्ही लिहिलं तेव्हा असं काही ठरवून लिहिलेलं का की मला डायरी फॉर्मॅट मध्ये लिहायचंय, का
हे असंच आलेलं आहे बाहेर? नाही, ऍक्च्युली मी असा काही विचार केलाच नव्हता. फक्त काय होतं ना, की जेव्हा एखादा डिझीज तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करतो, तर मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात बरं. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही. आपण एखादा प्रश्न मनात आला तर प्रत्येक वेळेस किती जणांना आणि किती वेळा तो विचारणार. तर माझ्या मनामध्ये एवढे प्रश्न येत होते, ते कुठेतरी व्यक्त होणं खूप गरजेचं मला वाटत होतं. बरोबर. आणि लिखाणाची थोडी आधीपासून आवड होती. Right. तर मी काय केलं, की कुठेतरी बोलायचं, व्यक्त व्हायचं म्हणून मी लिहायला सुरुवात केली. बरं. आणि ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक पूर्ण मी मोबाईलच्या नोटपॅड मध्ये लिहिलेलं आहे. फॅन्टॅस्टिक. आणि जेव्हा जिथे वाटलं, की जसं आता माझं एखादी टेस्ट आहे, मॅमोग्राफी आहे किंवा मी डॉक्टरकडे गेली आहे, तर बाहेर बसल्यावर आपल्या मनात काय काय विचार येतात, मी मोबाईल काढायचे आणि लिहित जायचे. ओके. आणि त्याच्यामुळे माझा एक बेनिफिट काय झाला, की माझ्या मनामध्ये काहीच राहिलं नाही. कारण आपण म्हणतो ना, की कुठेतरी व्यक्त झाल्यानंतर आपण जेव्हा मोकळे होतो आणि त्याच्यानंतर जो फ्रीडम आपण फील करतो ना, ते खूप महत्वाचं आहे. ओके. आणि म्हणजे सुरुवात त्याची अशी झाली होती आणि नंतर काही दिवसानंतर, महिन्यानंतर एक पुस्तकात ते रूपांतर झालं.